नमस्कार. आज आम्ही पारिवणे गावामध्ये आहे. पारिवणे गाव अ, मुक्काम पारिवणे, पोस्ट गजापूर, विशाळगडच्या अगदी एक 10 किलोमीटर आणि पावनखिंडच्या एक 5 किलोमीटर अंतरावरती हे पारिवणे गाव आहे. पारिवणे गाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ह्या ठिकाणी ही 7 एकर जमीन आहे. इथं आपल्याला नारळ दिसत आहेत आणि ही याची बांबूची आधुनिक बांबूचं इथे ही शेती केलेली आहे. 7 एकर जमिनीवरती आणि इथे नारळाचं झाडं आहेत. हे वेगळ्या प्रकारचे हे बांबू आहेत. ह्या बांबूला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. हे बांबू आता काढायला आलेले आहेत आणि हा बंगला आहे आणि जवळपास ही 7 एकर जमीन आहे आणि हे जमिनीचे वर्ग 1ची जमीन आहे आणि ही जमीन विक्रीसाठी आलेली आहे. आणि हा बंगला आहे शेतामध्ये 7 एकर जमिनीमध्ये 24 तास पाणी आहे आणि एक निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये आज आपल्यामध्ये ही 7 एकर जमीन आहे. ह्या जमिनी आपल्याला हे बांबूचं शेत दिसत आहे. 500 नारळाची झाडं आहेत. आणखी नारळाची झाडं लावण्यासाठी इथे जागा आहे. हा जो बंगला आहे निसर्गरम्य वातावरणातला हा बंगला आहे. आणि ह्या बंगल्याची माहिती आपल्याला ह्या गावचे पाटील आहेत, भीमराव पाटील आहेत, आपल्यासोबत आहेत. भीमराव पाटील जे ह्या जमिनीचे मालक ह्या जमिनीचे मालक राठोड सर म्हणजे काकडे सर आहेत ते. हां हां आणि त्यांनी ज्यावेळेला घेतली त्यावेळेला त्यांनी म्हणजे वर्ग 2ची होती जमीन. वर्ग 1 त्यांनी केली या. आणि ज्यावेळेला त्यांनी कष्ट केले तर बऱ्यापैकी कष्ट केलं, बंगला बांधला, ह्याची म्हणजे बांबूची झाडं लावलीत, लागवड केली, परत त्यांनी नारळीची लागवड केली. आणि आमच्यामध्ये असा हा पॅटर्न हे अजित पवारांना पण सुद्धा घ्यायला पाहिजे होता, देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे यायला पाहिजे होते. असा त्यांनी बंगला बांधलेला आहे. स्विमिंग टँक समोर आहे. स्विमिंग टँक आहे. आणि पाण्याची सुविधा कशी आहे? पाण्याची सुविधा 3 मोठे आहेत. विहीर आहे तिथं, त्यांनी त्यांच्या शेतामध्येच विहीर केलेली आहे. आणि बांबूच्या शेतीला जिथं झालेलं आहे हे ठिबक सिंचन आहे. बरोबर. आता ह्या जमिनीला जे मालक आहेत किती भाव बोलतायत काय? एकमेव मालक आहे. एकमेव मालक आहे. आणि त्याची किंमत किती असावी अंदाजे? किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये आहे. ते 1.5 कोटी आहेत. मागे पुढे होऊ शकतं. मागं पुढे होऊ शकतं. आणि अडचण आहे. बैठकीला बसल्यानंतर आपण होऊ शकते. बैठकीला अशी बसल्यानंतर जमिनी मिळणं हे मुश्किल आहे. आपल्या ह्या शावड तालुक्यामध्ये अशी जमिनी मिळणं मुश्किल आहे. कारण का तुमच्या अंदाजानुसार पवारसाहेब ह्या जमिनी वर्ग 1 त्यांनी केलेल्या, वर्ग 1चा 7 तुम्हाला मी पाठवतो. आणि पाठवण्यापेक्षा तुम्ही जमीन बघा आणि तुम्हाला लोकेशन मी आपण पाठवतो ना. 7 एकर जमीन आहे आणि पाटील साहेब म्हटले की वर्ग 1ची जमीन आहे आणि ह्या जमीन विक्रीसाठी आलेले आहे. सगळे व्यवहाराच्या बाबतीत आमच्या गावचे विश्वासू पाटील आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. अतिशय पारदर्शक कारभार करतात ते. आणि नक्कीच ह्या जागेचा ज्याला खरंच म्हणजे घेण्यासाठी इच्छुक असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधावा. नमस्कार, धन्यवाद.